गुडघेदुखी, कंबरदुखी, सांधेदुखी एका तासात गायब होणार. आज लावा, उद्या पळायला लागाल. स्वागत तोडकर उपाय. वाढते वय, सतत उभे राहून काम करणे, जड वस्तू उचलणे, चुकीची बसण्याची किंवा झोपण्याची पद्धत, शरीराची कमी हालचाल, तसेच काही आरोग्यविषयक कारणांमुळे अनेकांना गुडघेदुखी, कंबरदुखी किंवा पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो. काही जणांना हा त्रास अधूनमधून जाणवतो, तर काहींना तो दीर्घकाळ टिकून राहतो. अशा वेळी अनेक लोक घरगुती उपाय, विश्रांती, हलका व्यायाम किंवा गर्मशेक यांसारख्या पारंपरिक पद्धतींचा आधार घेतात. पुढे दिलेला उपाय हा लोकपरंपरेत प्रचलित असलेल्या घरगुती उपायांपैकी एक म्हणून मांडला आहे. हा उपाय सर्वांनाच समान परिणाम देईल किंवा कोणताही आजार पूर्णपणे बरा करेल असा दावा केला जात नाही. वेदना सतत राहणे, सूज येणे, चालताना अडचण होणे, दुखापत होणे किंवा तापासारखी इतर लक्षणे दिसत असल्यास वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. भारतीय स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे आले अनेक पारंपरिक घरगुती उपायांमध्ये वापरले जाते. आयुर्वेदामध्ये आल्याला उष्ण गुणधर्म असलेला घटक मानले जाते. अनेक कुटुंबांमध्ये सर्दी, खोकला, अपचन किंवा शरीराला ऊब मिळावी यासाठी त्याचा वापर केला जातो. काही लोकांच्या अनुभवांनुसार बाहेरून गरम स्वरूपात वापरल्यास स्नायूंना तात्पुरता आराम मिळाल्यासारखे वाटू शकते. मात्र याबाबत सर्व परिस्थितींमध्ये निश्चित परिणाम होतो असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. त्यामुळे हा उपाय करताना विवेक बाळगणे आवश्यक आहे. या पारंपरिक उपायासाठी सर्वप्रथम एक ताजे आले घ्यावे. आले स्वच्छ पाण्याने धुवून त्यावरील माती किंवा इतर अशुद्धी काढून टाकाव्यात. त्यानंतर एक कुकर किंवा जाड बुडाचे भांडे घ्यावे. त्यामध्ये आवश्यक तेवढे स्वच्छ पाणी घालावे. आले मोठे असल्यास त्याचे 2 किंवा 3 तुकडे करावेत, जेणेकरून ते व्यवस्थित शिजेल. यानंतर हे आले त्या पाण्यामध्ये ठेवून शिजवावे. कुकर वापरत असल्यास काही शिट्ट्या होईपर्यंत ते शिजू द्यावे. आले पूर्णपणे मऊ झाले की गॅस बंद करून कुकर थंड होण्याची वाट पाहावी. गरम वाफेमुळे भाजण्याचा धोका टाळण्यासाठी घाई करू नये. कुकर सुरक्षितपणे उघडल्यानंतर आले बाहेर काढावे. शिजलेले आले थोडे कोमट होईपर्यंत थांबावे. ते खूप गरम असताना त्वचेवर लावू नये, कारण त्यामुळे भाजण्याची शक्यता असते. आले हाताने किंवा खलबत्त्यात हलकेच ठेचून त्याचा मऊ लगदा तयार करावा. हा लगदा ज्या भागात त्रास जाणवत असेल त्या भागावर सावधपणे लावावा. गुडघा, कंबर किंवा पाठ या भागावर तो हलक्या थरात लावला जाऊ शकतो. त्यानंतर स्वच्छ आणि मऊ सुती कापड त्या भागावर हलक्या हाताने ठेवावे. काही लोक या पद्धतीला उबदार लेप मानतात. कापड खूप घट्ट बांधू नये, कारण त्यामुळे रक्ताभिसरणावर परिणाम होऊ शकतो. लेप लावल्यानंतर शरीराला आरामदायी स्थितीत ठेवावे. शक्य असल्यास काही काळ विश्रांती घ्यावी. काही पारंपरिक अनुभवांनुसार हा लेप काही काळ ठेवला जातो. मात्र त्वचेवर जळजळ, खाज, लालसरपणा किंवा अस्वस्थता जाणवल्यास तो त्वरित काढून टाकावा. प्रत्येक व्यक्तीची त्वचा वेगळी असते. त्यामुळे प्रथम हाताच्या छोट्या भागावर चाचणी करून कोणतीही प्रतिक्रिया होत नाही याची खात्री करून घेणे अधिक सुरक्षित ठरते. अनेकदा सांधेदुखी किंवा कंबरदुखी ही केवळ स्नायूंच्या ताणामुळे नसते. सांध्यांची झीज, संधिवात, नसांवरील दाब, कॅल्शियमची कमतरता, जीवनसत्वांची कमतरता किंवा इतर वैद्यकीय कारणांमुळेही वेदना होऊ शकतात. त्यामुळे घरगुती उपाय करताना मूळ कारण समजून घेणेही महत्त्वाचे आहे. जर वेदना वारंवार होत असतील किंवा दिवसेंदिवस वाढत असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. गुडघेदुखी आणि कंबरदुखी कमी करण्यासाठी काही साध्या सवयीही उपयुक्त ठरू शकतात. योग्य वजन राखणे, रोज थोडा वेळ चालणे, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हलका व्यायाम करणे, योग्य पद्धतीने बसणे आणि उभे राहणे,
जड वस्तू उचलताना काळजी घेणे आणि पुरेशी विश्रांती घेणे या गोष्टींचा फायदा होऊ शकतो. तसेच संतुलित आहारामध्ये कॅल्शियम, प्रथिने आणि इतर आवश्यक पोषक घटकांचा समावेश असणेही महत्त्वाचे आहे. काही लोकांना गरम शेक दिल्यानंतर आराम वाटतो, तर काहींना थंड शेक अधिक योग्य वाटतो. कोणती पद्धत योग्य आहे हे वेदनेचे कारण, दुखापतीचे स्वरूप आणि वैद्यकीय सल्ला यावर अवलंबून असते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या प्रकृतीनुसार योग्य मार्ग निवडावा. आल्याचा वापर करताना काही गोष्टी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. त्वचेवर जखम, सूज, संसर्ग किंवा भाजलेला भाग असल्यास हा लेप लावणे टाळावे. तसेच लहान मुले, संवेदनशील त्वचा असलेले व्यक्ती किंवा त्वचारोग असलेल्यांनी कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. सुरक्षितता ही नेहमी प्रथम प्राधान्य असावी. जर वेदनेसोबत पाय सुन्न होणे, चालताना तोल जाणे, लघवी किंवा शौचावर नियंत्रण कमी होणे, अचानक तीव्र वेदना सुरू होणे किंवा अपघातानंतर दुखणे सुरू झाले असेल, तर अशा परिस्थितीत घरगुती उपायांवर अवलंबून न राहता तातडीने वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे. कारण अशा लक्षणांमागे गंभीर कारणे असू शकतात. घरगुती उपायांचा मुख्य उद्देश काही व्यक्तींना तात्पुरता आराम मिळवून देणे हा असतो. मात्र कोणताही उपाय हा उपचारांचा पर्याय नाही. प्रत्येकाची शारीरिक स्थिती, वय, आजाराचे कारण आणि प्रकृती वेगळी असल्यामुळे एकाच उपायाचा परिणाम सर्वांमध्ये सारखा होईल असे म्हणता येत नाही. आरोग्य चांगले ठेवण्यासाठी नियमित हालचाल, संतुलित आहार, पुरेशी झोप, तणाव कमी ठेवणे आणि वेळोवेळी आरोग्य तपासणी करणे या गोष्टी तितक्याच महत्त्वाच्या आहेत. वेदना सुरू झाल्यानंतरच काळजी घेण्याऐवजी रोजच्या जीवनशैलीमध्ये योग्य सवयी अंगीकारल्यास अनेक समस्या टाळण्यास मदत होऊ शकते. म्हणूनच आल्याचा हा पारंपरिक घरगुती उपाय श्रद्धा आणि अनुभवाच्या आधारावर काही लोक वापरत असले तरी त्याकडे पूरक उपाय म्हणूनच पाहावे. वेदना गंभीर स्वरूपाच्या असतील किंवा दीर्घकाळ टिकून राहत असतील तर योग्य वैद्यकीय सल्ला घेणे हेच सर्वात सुरक्षित आणि योग्य पाऊल ठरेल.